पोरा, तुझ्या आवडतीचं जेवण आपल्या हाताने बनिलं. बघ ना कल्पना, भाजीमध्ये किती तूप टाकलं तर. अहो असं नका बोलू. आईन जर ऐकलं ना तर त्यांना लय वाईट वाटल. त्यांना एवढं प्रेमान तुमच्या वाढदिवसाला बनिलाय. प्रेमाने केलं तर दुखणं आणू. याला बघूच मग पोट भरलंय. कल्पना, याला काय झालं? हे काऊन गेला? काही नाही सासूबाई, त्यांना अर्जंट काम आलं म्हणून गेले ते. काय झालं पोरी? कुठे चालली का? हा सासूबाई, आज त्यांचा वाढदिवस आहे ना, तर बाहेर जेवायला चालतो आम्ही. तुम्ही चला आमच्या सोबत. मी कल्पना, आवरलं नाही का अजून? अरे लवकर चल, लय उशीर व्हायला लागलाय. अहो मी हे म्हणत होते की सासूबाईला घ्यायचं का आपल्या सोबत? आईला? अरे आईला तिथलं वातावरण बरोबर नाही वाटणार. आणि हा, अरे आई कांदा आणि लसूण सुद्धा खात नाही. आहे ना आई? हा पोरा, तू खरं बोलायला लागला तर तुम्हीच जा. अहो एक गोष्ट विचारू. हा विचार ना. तुम्ही असं का बोलता सासूबाईला? आज तुम्हाला त्यांनी एवढं प्रेमान जेवण बनवलं आणि तुम्ही कोण नाही जेवण केलं? आणि बाहेर जायचं म्हणलं ते बी तुम्ही नाही म्हणले. तुम्ही त्यांचा मुलगा आहे, त्यांना चांगलं वाटलं असतं. मुलगा व्हायचं म्हणलं ना, आईच्या पोटी जन्म घेतला ना, तसं वागावं बी लागतं. कल्पना, तू खरं बोलालीस. खरंच मग आपल्याकडून लय मोठी गलती झाली. आले का तुम्ही? आज कसा गेला तुमचा दिवस? चांगला गेला आई. आई, मग आपल्याकडून लय मोठी गलती झाली. तू मग आपल्या वाढदिवसाला एवढं मोठं चांगलं जेवण बनवलं आणि ते मी खाल्लं नाही. आई मला माफ कर. मी तुला बाहेर सुद्धा नेलं नाही. आई, मी तुला एक वचन देतो आता, याच्यानंतर मी तुला मन कधीच दुखवणार नाही. पोरा, आज तुला गलती समजली ना तर हीच लई मोठी गोष्ट आहे. मग आता मग आपल्या आवडतीचं जेवण तू पुन्हा बनवशील का? नाही, मी उद्या सगळ्याचं पसंतीचं जेवण बनविणार आहे. धन्यवाद सुनबाई, माझ्या पोराला पोरासारखं वागा शिकलं.